वसुंधरा न्यूज, आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। कामगारांच्या आंदोलन संदर्भात इंडो काउंटर कंपनीच्या संचालक वर्गाने आजच्या आज निर्णय घ्यावा। तृप्ती देसाई। इंडो काउंटर कंपनीच्या कामगारांनी चालू केलेल्या आंदोलनाला आजच्या चौथ्या दिवशी भूमाता ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा व सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी भेट देऊन भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य न झाल्यास येणाऱ्या आठवड्यात आपण रस्त्यावरची लढाई करू असे आवाहन कंपनीच्या संचालक वर्गाला दिले असून शासकीय यंत्रणेने तात्काळ सदर कंपनी बरोबर बैठक घेऊन भूमिपुत्रांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी आशा वक्तव्य करण्यात आली आहे। वसुंधरा शक्ती न्यूजसाठी विनोद शिंगे। आपण आलोय हातकणंगलेत भूमिपुत्रांच्या कामगारांच्या नोकऱ्यांच्या संदर्भात प्रणवादित्य थोडक्यात इंडो काउंटर कंपनीचा आजचा चौथ्या दिवसाचं आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी भूमाता ब्रिगेडच्या राज्याच्या अध्यक्षा तृप्तीताई इथं आल्यात आणि तिने आंदोलनाला पाठिंबा देऊन येत्या 2 दिवसात हा प्रश्न नाही मिटला तर आम्ही रस्त्यावरची लढाई करू असा आदेश दिला आहे। त्या तृप्तीताईंना विचारतोय नेमकी आपली भूमिका काय आहे। ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये कामगारांवर जे आहे तो कामगारांवर जो आहे तो अन्याय झालेला आहे आणि त्याला वाचा फोडण्यासाठी कामगार गेले 1 महिना झालं अर्ज दे निवेदन दे असा बराच प्रयत्न केला आणि गेल्या 4 दिवसापासून बेमुदत काम बंद आंदोलन त्यांनी सुरू केलेलं आहे आणि आज पाठिंबा द्यायला यासाठीच आले की याच्यामध्ये खरं तर तातडीनं मार्ग निघणं गरजेचं होतं। उद्या पाडवा आहे, पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आज पूर्वसंध्येला त्यांनी निर्णय घ्यावा। याच्यामध्ये कामगारांच्या एवढ्याच मागण्या आहेत की 4 कामगारांच्या ज्या बदल्या आहेत त्या रागातून केलेल्या आहेत किंवा ते कामगारांची युनियन करणार म्हणून त्यांना गोकुळ शिरगावला टाकण्याचा जो आहे तो निर्णय आलाय तो ताबडतोब आदेश रद्द व्हावा। जे कामगार पहिल्यापासून इथं स्थानिक कामगार काम करतायत त्यांना कायमस्वरूपी जे आहे ते नियुक्त करावं आणि आमच्या ज्या महिला भगिनी आहेत त्या अनेक वर्षे इथं काम करतायत। रात्रपाळी त्या कंपनीत आहे परंतु तिथं महिला सुरक्षित नाहीत। काही तशा घटना घडलेल्या आहेत आणि काही घटना दडपण्याचा प्रयत्न केलाय। मला वाटतं यापुढे असल्या घटना दडपण्याचा प्रयत्न कोणी करू नये आणि तुम्हाला जर सुरक्षितता देता येत नसेल तर महिलांच्या रात्रपाळी रद्द कराव्या, महिलांना दिवसाचीच ड्युटी द्यावी। या सगळ्या मागण्या तहसीलदारांनी आज त्यांच्या संचालकांशी मीटिंग घेऊन किंवा कंपनीने आम्ही जे आव्हान करतोय त्या माध्यमातून सगळ्या मागण्या आजच्या आज मागण्या मान्य कराव्या। सुरुवातीला जेव्हा कंपनी इथं आली तेव्हा या कामगारांमुळे तुमची कंपनी सुरू झाली आहे त्याचा कुठेतरी आपण विचार करून या कंपनीच्या कामगारांना जो आहे तो पाडव्याच्या पार्श्वभूमीवर आजच्या आज निर्णय घ्यावा जेणेकरून ज्या कंपनीनं तुमची कंपनी मोठी केली त्या कंपनीच्या कामगारांचा पाडवा जो आहे तो गोड साजरा होईल, त्यांना जो आहे तो ज्या काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य होतील अशा पद्धतीचे निर्णय त्यांनी घ्यावे। आणि या संदर्भामध्ये आजच्या आज निर्णय घेतला नाही, कामगारांना मुद्दाम त्रास देण्याचा प्रयत्न केला तर मात्र मला या कामगारांबरोबर रस्त्यावर उतरावं लागेल। मी इथं बसून आंदोलन करणार नाही, मी गनिमी काव्याने आंदोलन करेल आणि याची सगळी जबाबदारी मग कंपनीचे जे कोणी सगळे डायरेक्टर आहेत ती त्यांची असेल। चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा।